एका हॉटेलवर गेल्या 7-8 वर्षापासून सुभद्राबाई अर्जुन वैद्य वय वर्ष 40 या भांडी धुण्याचं काम करत होत्या। 4 महिन्यांपूर्वी सुभद्राबाईंचा मुलगा सचिन वय वर्ष 20 याने सुभद्राबाईंना काम बंद करण्यासाठी सांगितलं। त्यानुसार त्यांनी कामावर येणं बंद केलं। या हॉटेलच्या मालकाने वारंवार बोलूनही त्या कामावर गेल्या नाहीत। सुभद्राबाई कामावर येत नसल्याचा राग मनात धरून हॉटेलचा मालक गणेश कातकडे वय वर्ष 45 याने काल मध्यरात्री 12:30 वाजता रामनगर साखर कारखाना परिसरात राहत असलेल्या सुभद्राबाई वैद्य यांच्या घरी गेला आणि त्यांना कामावर येण्यासाठी दबाव आणू लागला। परंतु परिसरातील नागरिकांनी कातकडेची समजूत काढत त्याला परत पाठवलं। त्यानंतर पुन्हा रात्री 2 वाजता कातकडे यांनी सुभद्राबाईंच्या घराचे दार ठोठावलं। बराच वेळ दार ठोठावल्यानंतर सुभद्राबाईंनी दार उघडलं। त्यावेळी गणेश कातकडे याने सोबत आणलेल्या चाकूने सुभद्राबाईंवर वार केल्याचं सांगण्यात येत आहे।